विद्या प्रवचन सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं आजचं हे 3रं सत्र या मंदिराचे संचालक आदरणीय बाबाजी, त्याचप्रमाणे या मंदिराचं विश्वस्त मंडळ, या मंदिराशी निगडित असलेले दत्तप्रभूंच्या चरणी अपार श्रद्धा असलेली सर्वच साधक बंधू, वासनिक बंधू आणि भगिनी, गेल्या 3 दिवसापासून आपण हा सोहळा संपन्न करतो आहोत. माळवा पंथामध्ये खरं तर या दिवसामध्ये जास्तीत जास्त स्मरण व्हावं हा पंथीयांचा अट्टाहास आणि ते खरंही आहे, पण आपणाला वेळ मिळत नाही. आपण सगळे व्यस्त आहात आपल्या कामामध्ये. इथे जरी स्मरण होत नसेल तरी जोपर्यंत माझं प्रवचन चालू आहे तोपर्यंत तुम्ही मात्र तुमच्या मुखात भगवंताचं नामचिंतन असावं. 1 तास तुमचं नामचिंतन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. कारण हा एक असा उत्सव आहे, या उत्सवाच्या निमित्तानं भगवंताच्या नामाचं जास्तीत जास्त उच्चारण आपल्याकडून होत असतं. आणि म्हणून प्रवचन, व्याख्यान, कीर्तन या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत तर तुम्ही नामस्मरणावर आरूढ व्हावे, तुमची नामावरची श्रद्धा ती आढळ व्हावी, ती वृद्धिंगत व्हावी, तुमचा भाव द्विगुणित व्हावा, नवे तो भाव चौपट 10पट वाढावा, हाच या पाठीमागचा उद्देश असतो. आणि प्रत्येक क्रिया तुम्ही भावपूर्वक केली पाहिजे, कारण भावाला खूप किंमत आहे. आजचं सूत्रही आपण ते घेणार आहोत निरूपणासाठी, तर त्याच पद्धतीचं आहे. आजच्या सूत्राचा भावार्थ जो आहे तो असाच आहे की तुमच्याकडे भाव जर असेल तर तुम्हाला सगळं काही प्राप्त होतं, आणि तुमच्याकडे भाव नसेल तर तुम्हाला सगळं काही असून तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पैठणला आहेत, आणि श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीमुखातून श्रवलेले सूत्र कुणाला उद्देशून ते आपण बघणार आहोत. बाई भाव अपूर्व की, भाव हा अपूर्व आहे, त्याची तुलना केल्या जात नाही भावाची. भावाचा संबंध भक्तीशी आहे. भाव जितका वाढला, भावपूर्वक केलेल्या क्रियेला भक्ती असं म्हटलं जातं. आणि म्हणून भक्तीमधला जो भाव आहे तो फार किमतीचा असतो. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असं म्हणतात की बाई भाव अपूर्व की. भगवंताचा मुक्काम पैठणला आहे. माय धुवा बाई आल्या, 2 माय लेकी आहेत, देवापाशी बसलेले आहेत.
की बाई तुम्ही गंगेला स्नान करून या. काय माहिती असं होत नाही कधी, पण भगवंताने म्हटलं की तुम्ही स्नान करा. सारा गेली गंगेमध्ये स्नान केलं. येताना दुर्ग म्हणजे टेकडी अशी बुरुज आहे आणि त्या दुर्गाच्या कडेला एक रेंगणीचं झाड आहे. ही रेंगणी असते आणि ते झाड असं जमिनीवर जर आलं असं सपाट 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 चालतं, असं वर नाही वाढत. त्याला भुई रिंगणी म्हणतात. जमिनीला लगतच असतं, जास्त लांब जात नाही, काटे काटे असतात. ते झाड त्या दुर्गाच्या एका बाजूला असतं. त्याला फुलं लागलेली छानशी, एवढी इजामत फुलं अगदी. ते फुलं पाहिल्यानंतर तिला खूप मस्त वाटलं. तिला वाटलं ही फुलं देवाला ते अर्पण करायला पाहिजे. सोन्यासारखी दिसतात, चांगली पिवळी पिवळी दिसतात, रंग खूप आकर्षक आहे. त्या फुलाच्या त्यात सुगंधही नव्हता, परंतु ती गंधही नसलेली फुलं नुसत्या रंगानं त्या साधेला त्या फुलांनी आकर्षित करून दिली. तिनं पटापटा पटापट तोडली, गेली. सर्वत्र श्री चक्रधर भगवंत बसलेले आहेत आणि गेल्यानंतर श्री चक्रधर भगवंताची तिने अष्टांगी पूजा केली. श्रीचरणावरती वाहिले, गुडघ्यावरती वाहिले, भगवंताच्या हातामध्ये दिले, खांद्यावरती वाहिले, भगवंताच्या छातीवर ठेवले, भगवंताच्या श्री मुकुटावर ठेवले आणि उरलेली सगळी जी फुलं आहेत भगवंताच्या हातावर देऊन टाकली. ती भावपूर्वक वाहिलेली फुलं पाहत असताना श्री चक्रधर भगवंताच्या श्रीमुखातून एक वाक्य निघालं. बाई, काही सुवर्णपुष्पी भाव, सुवर्णपुष्पी देवपूजित आहे, सोन्याच्या फुलाला देवाची पूजा करता काय? ती म्हणाली जी जी. थोडी मायलेकीच्या बसल्या होत्या मायबुवा, त्यातली लेख होती ती थोडी उच्छृंखल होती, थोडी चंचल होती. पटकन उठली आणि श्री चक्रधर भगवंताच्या जवळ गेली. त्यांच्या हातातली ती फुलं अशी हिसकावून घेतली, बघितली. ए माय, वासना वास याला काही, आणि पिवळं दिसायला तू ते रिंगणीचे फुलं आहेत आणि सोन्याची फुलं म्हणाले तुम्ही. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, बाई असो का रिंगणीची, परंतु भाव तो सोन्याचा की, पण तिचा भाव जो आहे तो मात्र सोन्याचा आहे ना. फुलं रिंगणीची असू द्या, पण भाव सोन्याचा आहे. किंमत भावाला आहे, किंमत फुलांना नाही. मग तिची आई म्हणते, जी जी अशीच करते, कोणासोबत अशीच करते. आपण म्हटलं असं करू नको, तशी करते, कोणाला कडी मारण, कोणासोबत बोलू नको म्हटलं त्याच्यासोबत आवर्जून बोलून उद्धट आहे नुसती. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, काही प्राण्यांचे दोष घेताना सांगितले, आम्हाला सांगू नका. एरवी एकोणी एरीचे आयुष्य काही असे आम्ही काही जाणत नाही का म्हटले, तुम्ही सांगायला लागले असं बोलू नये म्हटले. आणि बाई तुम्ही माये की, तुम्ही आई आहात ना, मायेचा ठाई आणि एक सगळे सामाई की. आईच्या ठिकाणी आणि आमच्या ठिकाणी सगळे दोष सामावले जातात का म्हटले, तुम्ही असं का करता. आणि मग त्या लेखीला भगवान श्री चक्रधर प्रभू निरूपण करतात. ते म्हणतात, बाई स्त्रीला प्रपंचामध्ये पंचगुरु असतात. हा सुंदर निरूपण आहे. कोणते कोणते 5 गुरु भगवंतांनी सांगितले? आई, वडील, सासू, सासरे आणि पती.
असे प्रपंचामध्ये स्त्रीला 5 गुरु असतात म्हटले पाहिजे. आणि तुमचं वाईट व्हावं असं त्यांना वाटत नाही. त्याच्यामुळे त्यांचं जर ऐकलं तर तुमचं भलंच होणार आहे, तुमचं काही वाईट होणार नाही असं तिला निवडून. आणि ही साधा भगवंताचं इतकं तिच्यावरती जीव असतो की भगवंत तिची पूजा करतात. आपल्या हाताला तिला गंध लावतात, आपल्या हाताला चंदनाचा टीका लावतात, गळ्यामध्ये माळा घालतात तिच्या, आणि पैशाला म्हणतात तिला जेवायला द्या, आणि आग्रह करून देऊ तिला वाढतात. हा सुंदर लीळा आहे. चालेल, तिथे भगवंताच्या श्रीमुखातून हे सूत्र निघालेलं आहे. बाई भाव अपूर्व आहे, त्याची आपण कुठल्या गोष्टीची तुलना करू शकत नाही. माणसाच्या अंतःकरणात भाव पनपतो तर त्या भावाला चक्रधर भगवंत दुसरीकडे असं म्हणतात, बाई भावाशी काही राहुराणा नसेल, त्याला राजा आणि पुजारी, श्रीमंत आणि गरीब असं काही भाव भेदभाव आहे का? म्हटले नाही. कुणाच्याही अंतःकरणामध्ये तो भाव निष्पन्न होऊ शकतो. एखाद्या राजाच्या अंतःकरणामध्ये निष्पन्न होऊ शकतो, एखाद्या पतिवर्तीच्या स्त्रीच्या अंतःकरणात भाव निष्पन्न होऊ शकतो, किंवा एखादी कन्यांगना असेल, वारांगना असेल, स्त्री असेल जी नाचकाम करणारी, तिच्याही अंतःकरणात भाव निष्पन्न होऊ शकतो. असं नाही आहे, त्याला काही असं ठिकाण नाही कुठे उत्पन्न होईल. भाव तो भाव आहे, त्याचा ज्याच्या अंतःकरणात तो उत्पन्न झाला, निष्पन्न झाला, त्याचं मात्र सोनं करून जातो, त्याचं मात्र बदल करून जातो. त्याने त्या भावाशी निगडीत जर क्रिया केली तर. आणि म्हणून भाव जे आहे, चक्रधर भगवंत म्हणतात की भावाचं फळ फार वेगळं आहे. भाव अनियत फळ, भावाचं फळ जे मिळतं ते अनियत आहे, मोजलेलं नाही, मापात नाही, खूप काही मिळू शकतो. आणि भावाची तुलना कशासोबत होऊ शकत नाही. म्हणून आमच्या अंतःकरणात भाव असायला पाहिजे. भाव जर नसेल तर मग आपली जी क्रिया आहे ना, त्या क्रियेला काही अर्थ राहणार, ती नुसती यंत्रवत आहे. आपण देवासमोर एखादं ताट ठेवतो, त्याच्यामध्ये देवाला नैवेद्य ठेवतो, उपहार ज्याला म्हणतो आपण, त्याच्यात पदार्थ असतात, अनेक पदार्थ असतात त्याच्यामध्ये. त्या पदार्थांना काही किंमत नाही, किंमत तुमच्या भावाला आहे. भाव जर नसेल तर महानुभावात भाष्यकारांनी फार सुंदर म्हटलेले, भाव हिंदतो दैवहीन. भाव जर त्याच्या अंतःकरणात नसेल तो खरोखर दैवहीन आहे. म्हणून भाव वाढीस लागला पाहिजे, आपला भाव वाढीस लागला पाहिजे, आणि भावाने सगळं प्राप्त होत आपल्याला. सुभाषित काकांना सुंदर वर्णन केलं, ते म्हणले न काष्टी विद्यते देवो, न काष्टे विद्यते देवो, न पाषाणे न मृण्मये. न काष्टे विद्यते देवो, न पाषाणे न मृण्मये, भावोई विद्यते देवो, तस्मात् भावोई कारण. काष्टानं देव प्राप्त होत नाही. न काष्टे विद्यते देवो, लक्षात ठेवा. न पाषाणे, पाषाणाने देव होत नाही. न मृण्मये, मातीने देव होत नाही. भावही विद्यते देव, देव पावतो तो भावानीच पावतो. तस्मात भाव होई कारण, आणि त्याच्यामुळे भावच सगळ्या गोष्टीला कारण आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणून भाव जो आहे अत्यंत महत्वाचा आहे, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नसेल त्याचं काही खरं नाही, त्याचं काही खरं नाही. माझ्या एका अभंगामध्ये मी असं म्हटलेले, भावहीन दैवहीन, भावहीन दैवहीन, भावे विना तरला कोण,
दैवहीन भावहीन दैवहीन. भावहीन आहे तो, दैवहीन आहे. भाव त्याच्या अंतःकरणात असेल तोच करला, भाव असेल तर तो करत नाही. आणि म्हणून भाव अत्यंत महत्वाचा आहे. स्वामी चक्रधर महाराज सांगतात की रावणाचा भाव कसा आहे म्हणजे बाई, भाव जैसा पेदिया रावणाचा. रावणाचा भाव अत्यंत जबरदस्त आहे, लक्षात ठेवा. पेदियाचा भाव अत्यंत जबरदस्त आहे. प्रल्हादाचा भाव अत्यंत जबरदस्त आहे. सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंनी वर्णन केलेलं आहे. प्रल्हादा भावातिशय आन देवता आडकोनी फळाते दिले. ज्याने सूत्रपाठ पाठ केलाय म्हणून मी म्हणतो सूत्रपाठ पाठ करा, फार महत्वाची. आन देवता म्हणजे वेगळी देवता त्या ठिकाणी येऊन त्याला फळ देते. कारण तुम्हाला सांगतो प्रल्हाद जो आहे हा हिरण्यकश्यपूचा मुलगा. कथा फार सुंदर आहे, गोड आहे. आणि हिरण्यकश्यपू हा शैव आहे, प्रल्हाद वैष्णव बनलेला आहे. कारण असं का झालं तर म्हटले हिरण्यकश्यपू जंगलामध्ये निघालेला आहे तपश्चर्या करायला. कशासाठी? देव लोकांना हरवण्यासाठी. पत्नीला सांगितलं मी चाललो. पत्नी ठीक आहे जा, हरकत नाही, जायचंय मी कशाला अडवू तुम्हाला. निघाला. जाताना रस्त्यामध्ये नारदमुनी भेटले. आता नारदमुनी तो नारायण नारायण करत होते. हातामध्ये विना नारायण नारायण सुरू. त्याचं दर्शन झालं. आता नारदमुनी म्हणजे सगळीकडे जाणारा, त्याच्यामुळे देवामध्ये दानवामध्ये, त्याच्यामुळे सगळीकडे त्यांचा वावर होता. पण त्याला वाटलं हे काय गडबड झाली. ज्याच्या विरोधात आपण भक्ती करायला चाललो, ज्याला हरवण्यासाठी आपण भक्ती करायला चाललो, त्याचाच भक्त आपल्या समोर येऊन नारायण नारायण म्हणतो, हे काही बरोबर नाही आहे. हे अपशकुन झाला. आणि तो वापस निघाला. घरी आला. पत्नीकडे का तुम्ही गेला होतात ना, कसं काय वापस आलं? बोललो का मला अपशकुन झालं. पण झालं काय सांगा. हा म्हणलं तुला सांगितलं ना नाव काढून त्या मूर्तीचं. आणि ज्याला ते नाव घ्यायचं नव्हतं. कोणाचं? त्या विष्णूचं. शेवटी एकांतात रात्री जेवण खाऊन झालं बसले. नेमकं काय झालं? 12 वर्षात जाणार होते तुम्ही, आता लगेच वापस आले. काय झालंय सांगा मला. तिनं कुतूहल व्यक्त केलं. नेमकं काय झालं? तो पण तुला बोललो ना की गोष्ट काढू नको म्हणून, पुन्हा काय तुला काढते विनाकारण सांगा तर खरी. आणि मग त्यांनी सांगितलं असं असं झालं. नारदमुनी भेटले आणि ते नारायण नारायण काय म्हटले आणि नारायण नारायण म्हटले. आता त्याच्या तोंडातून ते नाव निघालं. हिने ते ऐकलं आणि त्यावेळेस त्यांचा समागम झाला. त्याच्यामध्ये तिला दिवस गेले आणि त्याच्यातून तो पुत्र जन्माला. आणि तो त्या विष्णूचा भक्त बनला. अशी ती कथा सांगितली. आता तो विष्णूचा भक्त बनलेला आहे. पुढे याला असं वाटलं की मी विष्णूचं नाव माझ्या राज्यामध्ये बंद केले आणि हे लोक विष्णूचं नाव माझ्या संग्रामध्ये विष्णूचं नामचिंतन करतात. मग त्यांनी त्याला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात प्रल्हादा भावातिशय भाव इतका वाढला, त्याचा इतका वाढला की ज्या विष्णूची तो भक्ती करत होता, लक्षात ठेवा त्याला अन्यवृत्ती माहिती त्याला समजते. ज्या विष्णूची भक्ती करत होता तो विष्णू ब्रह्मा विष्णू महेश मधला म्हणजे सत्य कैलास वैकुंठामधला विष्णू त्याची भक्ती करतो. आणि त्या विष्णूची भक्ती करत असताना भाव इतका वाढला त्याचा की त्याला सुरुवातीला काय केलं, कळ्यावरून ढकलून दिलं. मेला नाही. त्या देवतेने त्याला वाचवलं. त्याचा भाव खूप वाढला. इतका वाढला की त्या देवतेच्या कवेमधून त्याचा भाव पलीकडे गेला. देवतेला त्या भावाचं फळ देता आलं नाही. म्हणून चक्रधर भगवंत म्हणतात भाव अनियत फळद. भावाचं फळ खूप मोठं असतं. देवतेच्या कवेतून देवतेच्या आवाक्याच्या बाहेर भाव गेला आणि मग आता कोणीतरी भाव धरायला पाहिजे म्हणून वरच्या देवतेने भाव धरला. वरची देवता कोणती?
क्षीराब्द. क्षीराब्द नावाच्या देवतेने त्याचा भाव पकडला आणि त्याला फळ द्यायला, त्याला मदत करायला सुरुवात केली. याचं पुन्हा ते चालूच आहे. नारायण नारायण अरे असं करतो का म्हणाले. मग त्याला हत्तीच्या पायाखाली उडवलं. त्याच्यातून तो वाचला. त्याच्यातून वाचला की त्याचा भाव पुन्हा वाढला. शेष नारायण देवतेच्या कवेतून बाहेर पडला भाव. शेष नारायणाच्या हत्तीच्या पलीकडे भाव गेला. आता काय करावं म्हणजे अवघडच आता कोणी भाव म्हणजे शेष नारायण देवता त्याला त्याचं फळ देऊ शकत नव्हते. इतका त्याचा भाव वाढला. इतका भाव वाढला. मग आता काय करायचं. मग कोणीतरी भाव द्यायलाच पाहिजे. अष्टवैरावरती जो विष्णू आहे त्याने भाव द्यायला सुरुवात. त्याचा भाव पकडला आणि त्याचं फळ द्यायला सुरुवात. जेव्हा अष्टवैरावातल्या विष्णूने त्याचा भाव पकडून त्याला फळ द्यायला सुरुवात केली तेव्हा पुन्हा हिरण्यकश्यपूने त्याला त्याची जी आत्या होती प्रल्हादाची, तिचं नाव होलिका, तिला सरणावरती बसवलं असं आणि याला मांडीवर घेऊन दिवसी तिची ताप पेटवली. ती तर मरून गेली परंतु हा त्यात जिवंत राहिला. पुन्हा अष्टवैरवाच्या विष्णूच्या कवेतून भाव पलीकडे गेला. कारण त्याचा भाव वाढला ना. त्याची श्रद्धा खूप वाढल्या गेली. तिच्या आवाक्याच्या बाहेर ती गोष्ट गेली त्या विष्णूच्या सुद्धा. आणि आता तो भाव विश्वरूप देवतेने धरलेला. म्हणून अन्यवर ती ज्याला माहिती आहे त्यालाच ते कळते. विश्वरूप देवतेने तो भाव पकडला आणि त्याला फळ द्यायला सुरुवात केली. आता गंमत अशी होती की हिरण्यकश्यपूची अभिमानिनी देवता जी होती ती भैरवातील जो हे होता महादेव, ती अभिमानिनी देवता. त्याच्यामुळं आतापर्यंत सगळं सहन केलं. आता विष्णू हा अष्टभैरवातून हा बरोबरीचा आला आणि त्याच्याही कवीतून भाव गेल्यानंतर विष्णू देवतेकडे भाव गेल्यावर विश्वरूप देवता ही अष्टभैरवापेक्षा मोठी असल्यामुळे आता त्या महादेवाला म्हणजे अभिमानिनी देवतेला याच मदत करता येईल. कोणाची? हिरण्यकश्यपूची मदत करता येईल. कारण ती मदत करायची आतापर्यंत. मग आता काय झालं, त्या विश्वरूप देवतेने कर्मभूमीची जी देवता आहे तिला आदेश दिला आणि सांगितलं याचं नायनाट करून टाक. आणि मग तो भाव विश्वरूप देवतेने धरला. आण देवते प्रल्हादा भाव अतिशय आण देवते आड रिगोनी फळाते दिले. आड रिगणे केलं ते फळ दिलं त्याला आणि सांगितलं की याचा नायनाट करून टाक हिरण्यकश्यपूचा. आणि मग तो नरसिंहाचा होता. ही कथा भाग सगळ्यांना माहिती आहे, ती काही जास्त सांगणार नाही मी, कारण आपलं निरूपण जे भावाचं ते कमी. अर्थ असा आहे की याचा भाव वाढत गेलेला, भाव अनेक पडत. स्वामी चक्रधर महाराज बाबाची काही रावणाला असेल नाही असं नाही, कुणाच्याही अंतःकरणामध्ये तो पलपल्या जातो, तिथे जन्माला येईल. आणि म्हणून भाव जो आहे तो फार महत्वाचा आहे. रावणासारख्या दुष्ट माणसाच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झालेला आहे. स्वामी चक्रधर महाराजांनी कोणी माहितच नाही रावण कसा होता, आपल्याला माहितच नाही. आता दसऱ्याला रावणाचा पुतळा आपण जाळतो नाही का, नागपूरमध्ये खूप मोठा उत्सव होतो. फटाके टाकले जातात आणि मग त्याला चिकवलं जातं. वाशिममध्ये होतं बरोबर, आनंदाची गोष्ट आहे. जाळायला पाहिजे रावण, पण तो आपल्या अंतःकरणातला रावण जाळायला पाहिजे. आपल्यामध्ये रावण बसलेला आहे ना, आपल्यामध्ये दुष्ट रावण बसलेला आहे. तो वाईट नजरेनं माता भगिनींकडे पाहतो नाही का, तो रावण बसलेला आहे. दुसऱ्याचं मला मिळालं पाहिजे असा हडप करण्याची जी वृत्ती आहे, तो रावण आपल्या अंतःकरणात बसलेला आहे ना. त्याचा कधी आपण विचार केला का? नाही, आपण ते करत नाही. आणि रावणाचा पुतळा जाळतो, विचार करायला पाहिजे. रावणाच्या पुतळ्याला अग्नी लावण्याचं काम जो माणूस करतो तो खरंच सत्यवचनी असला पाहिजे, सत्यवादी असला पाहिजे, एकवचनी एक पत्नी असला पाहिजे. एवढं व्रत धारण करणारा तो जर तो असेल तर ठीक आहे, त्याच्या हातात ती क्रिया करायला पाहिजे. काय अडचण? कोणी उचलून त्या पुतळ्याला त्याची आहे का क्षमता, आहे का तशी, त्याची लायकी तरी असते का? पण तू काय होतं आपल्यालाही कळत नाही. विजेची आई आणि आगे ढकाई असं चालू आहे नाही का. अशा या अंधश्रद्धा आपल्यामध्ये पहिलेल्या आहेत. म्हणून भाव अत्यंत महत्वाचा आहे. रावण जो आहे, रावणाच्या अंतःकरणात
मनातला भाव जर आपण बघितला तर त्या भावापुढे नतमस्तक भाव असं वाटतं, इतका सुंदर भाव आहे. चक्रधर भगवंत म्हणतात, बाई भाव तैसा पेंदिया रावणाचा. पेंदियाचा भाव कसा आहे आणि रावणाचा भाव कसा आहे. त्या रावणाच्या भावाचं वर्णन करत असताना रावण एकदा जंगलामध्ये शिकारीसाठी म्हणून जातो आणि त्याला जंगलामध्ये दाट घनदाट अरण्यामध्ये त्याला महादेवाची पिंड दिसते आणि तो महादेवाचा भक्त असतो. काय करावं त्याला कळत नाही, सुचत नाही. आपण तर काही आणलेलं नाही आहे इथे वाहण्यासाठी, व्हायला पाहिजे. कारण असं म्हणतात की रिक्त हस्ते न पश्यती राजा नाम देवता गुरु. राजा देवता गुरु यांना रिकाम्या हाताने भेटू नये, काहीतरी द्यावं. मग काय द्यावं, आपल्याकडे तर काहीच नाही आहे, मग काहीतरी दिलं पाहिजे. त्या पठ्ठ्यानं कमरेची तलवार काढली आणि आपलं मुंडकं कापलं आणि त्या सीर त्या देवतेला अर्पण केलं. विचार करा, रावणानं सेकंदाचा विलंब केला, तात्काळ मुंडकं कापून ते शीर अर्पण केलेलं आहे. आपण मात्र मंदिरात गेल्यानंतर आपल्या खिशामध्ये हात घालतो आणि चालून कमी प्रतीची नोट काढतो किंवा बाहेर काढतो. बंडल असतं त्याच्यातली जी नोट असते फाटकी असेल तर ती देवाला नाही का. नोटी बघा फाटक्या चालणारे पैसे, अवघड असते या गोष्टी. विचार जर केला, ते खूप लहानपणी आमचे गुरुजींचे भाऊ होते कमलाकडे, ते फार सुंदर एक गीत म्हणायचे. तेव्हा धर्माला खोटा पैसा गोडी सुपारी खिडकी शिकला मातवेत सारा जिंकला बैल संसाराला आपण चुंबले लावले आणि मोठी सुपारी खिडकी सुपारी देवाला असते, खोटा पैसा असतो. आता ही बघा, आपण मंदिरात येतो, देवाला वेळा अवसर करतो आणि नारळ ज्यावेळेस म्हणजे ते नारळ आपल्याला प्रसाद मिळतो आणि ते नारळ फोडल्या जातं. तर ते नारळ फोडल्यानंतर त्या नारळामध्ये ज्या वेळेला ते सडकं निघतं, खराब निघतं, त्यावेळेस आपण काय म्हणतो, देवाला पाहू. तुमच्याकडे तेच म्हणतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही आहे, त्याच्यामध्ये पक्षभेद नाही, धर्मभेद नाही, जातीभेद नाही, फायदे नाही, सगळे एकत्रित सारखंच म्हणतात नाही का. देवाला पावलं म्हणजे खराब निघालं तर देवाला पावलं आणि चांगलं निघालं तर आपल्या तोंडाला नाही चावलं. चांगलं निघालं तर किती अवघड काम आहे की नाही. ही आपली वृत्ती असते. बारीक सुपारी देवाला, कळमेश्वरला 17 वर्ष मी निरूपण करू 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 तिथल्या सुपाऱ्या गायब झाल्या. तर बारीक सुपारी यायची म्हणजे फेकून द्या सुपाऱ्या, कसं देतात देवाला. देऊ नका ना, हात जोडा नुसतं, रिकाम्या हाताला देऊ नाका देऊ. एकच सुपारी पुन्हा पुन्हा आपण चांगली व्हा. का असं करतात? जे तुम्हाला चालत नाही ते देवाला देतात असं नाही ना. खावाला तुम्ही ती सुपारी खाऊ शकता का? नाही खाऊ शकत. म्हणजे तुम्ही खाऊ शकत नाही ते देवाला. अरे वा, हे कुठली पद्धत आहे? असं नाही. पण जे चांगलं आहे ते देवाला दिलं पाहिजे. एकच सुपारी ठेवा, मी तर म्हणतो तीच पुन्हा उचलून घ्या, प्रसाद म्हणून घ्या, तीच पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ठेवा, पण ती चांगली ठेवा. कारण शेवटचं स्थान असेल, शेवटच्या स्थानावर ठेवलं ती कुणाच्या उपयोगाला तरी जाईल, एखाद्याच्या मुखात तरी जाईल. पण खिडकी सुपारी काय कामाची, ती कोणाच्या फेकून द्यायचं काम आहे नाही का. दुकानदाराचं धन दुकानदाराला पाहिजे. काही काही गोष्टी इतक्या विचित्र असतात ना, विचित्र असतात. काय सांग, मी अनेक वेळा सांगतो, अनेक ठिकाणी सांगतो, हे सत्काराच्या शाही किती अवघड आहे, किती अवघड आहे. पूर्वीच्या काळी शाल देणे म्हणजे खूप मोठा सन्मान असायचा. पण मग सर्व लोकांना शाल परवडत नव्हती, खूप महाग पडायची. मग शालीचा व्यास कमी कमी होत गेला आणि शाल नाही ते धोकच झालं. पण ती शाल टावेल पेक्षा बद्दल असते हो, काय सांगा तुम्हाला. पण किती अवघड आहे मला सांगा की जो येणारा माणूस त्याच्या अंगावर टाकल्या जाते, काय उपयोग आहे त्याचा. तो घरी येऊन त्याचं काही करू शकत नाही. अहो, लेकराची शी सूर सुद्धा नाही पोचू शकत. काय आहे त्याचं, फक्त दुकानदाराला असतं. मी म्हणतो इतके छोटे काढलेले आहेत या गोष्टी, किती कठीण काम आहे. त्याचं माणसाला कळलं पाहिजे. एक उपकरण द्या ना, मी म्हणतो शाल देण्यापेक्षा सुंदर असं उपकरण द्या. उपकरण 100 रुपयाचं होईल, शालही 100 रुपयाची होईल. उपकरण तो माणूस वापरेल